ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पारनेर तालुक्यातील माळकूप येथील उपसरपंच राहुल गंगाळे यांनी जिल्हा परिषद अहिल्यानगर इथे सुरू केलेले उपोषण हे विस्तार अधिकारी जगताप तसेच श्री बच्छाव सहाय्य गट विकास अधिकारी यांच्या मध्यस्थीने आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलं। या ठिकाणी माळकूप गावाचे उपसरपंच राहुल गंगाळे यांनी म्हटलंय की माळकूप ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांनी शासकीय निधीचा अपहार केलाय आणि त्या अपहाराची सखोल चौकशी करण्याबाबत वेळोवेळी संबंधित विभागाकडे लेखी स्वरूपात मागणी करून देखील कोणत्याच प्रकारची कारवाई किंवा चौकशी केली जात नाहीये आणि सदर विषयांमध्ये दिरंगाई होते। त्यामुळे कोणताच पर्याय न राहिल्यामुळे जिल्हा परिषद अहिल्यानगर या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो, परंतु या ठिकाणी पंचायत समितीचे अधिकारी यांनी सदर अर्जाची सविस्तर चौकशी करण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर मी माझे आमरण उपोषण काही कालावधीसाठी मागे घेत आहे असं त्यांनी म्हटलंय। यावेळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी माळकूप गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते। मी राहुल गंगाळे माळकूपच्या वतीने उपोषणाला बसलो होतो। गावात बरंच फसवणूक अपप्रचार काय आणि सरपंच ग्रामसेवक दोघांनी मिळून बराचसा भ्रष्टाचार केला गावात। रस्त्याबाबत, कपडे घेण्याबाबत कर्मचाऱ्यांना, त्याच्यानंतर शौचालय दुरुस्तीमध्ये, अंगणवाडी शाळा दुरुस्ती, मुर्मीकरण, टाकी बनवण्यामध्ये जिथं 10,000चं काम असेल तिथं 50,000 रुपयाचे बिलं काढले। काही विचारलं तरीच काही माहिती दिली नाही, सगळी माहिती लपवते। त्याच्याकरता मला मागच्या 30 तारखेला उपोषणाला बसायची वेळ आली। त्यावेळेस मला पंचायत समितीने झडपीने सांगितलं की तुम्हाला आम्ही 15 तारखेला सगळं लेखी अहवाल देऊ। 15 तारखेला दिल्यामुळं आज परत माझ्यावर 24 तारखेला बसायची वेळ आली। आज 24 तारखेला आज हे साहेब आले पंचायत समितीकडून, त्यांनी हा लेखी अहवाल मला दिला आहे। ह्याच्यामध्ये मी काही समाधानी नाही आहे। मला पूर्ण डिटेलमध्ये लेखी अहवाल पाहिजे होता। ठीक आहे, आता तात्पुरतं मी उपोषण स्थगित करत आहे, पुढं परत बसणार आणि काही माहितीच्या अधिकारी परत नवीन माहिती मागवणार। गेल्या उपोषणावेळी ज्यावेळेस आम्ही उपोषणाला बसलो त्यावेळेस झडपीने आम्हाला सांगितलं की 10 तारखेला तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ। त्याच्यानंतर पंचायत समितीचं एक पत्र आलं, त्यांचा प्रतिनिधी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की 15 तारखेला तुम्हाला आम्ही संपूर्ण म्हणजे अहवाल देऊ, काही पूर्तता करून देऊ। बस तेच विनोद गायकवाड, C24 पारनेर। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।